हिवरेतर्फे नारायणगाव तालुका जुन्नर येथील देवाची जाळी मांजरवाडी सीमेवर दौलत खंडागळे यांच्या पाळीव जनावरांच्या गोठ्याजवळ आणखी एक बिबट्याला जेरबंद करण्यात जुन्नर वन विभागाला यश आले आहे। दरम्यान 2 दिवसात एकाच ठिकाणी पकडलेला हा दुसरा बिबट्या पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। मंगळवारी रात्री पिंजऱ्यात जेरबंद झाल्यानंतर काही वेळातच तेथे त्याच्या सहवासात असलेला एक बिबट्या विरहामुळे पिंजऱ्याच्या बाहेर आल्याचे खंडागळे यांनी पाहिले होते। त्या बिबट्याचे फोटो देखील खंडागळे यांनी काढून ठेवले होते। गेल्या अनेक दिवसांपासून येथे बिबट्या रोज रात्री या परिसरात येऊन अनेक जनावरे फस्त करत होता। याबाबतची तक्रार दौलत खंडागळे यांनी वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण, वनपाल अनिता होले यांना दिली होती। त्यानुसार सोमवार दिनांक 7 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास येथे लावलेल्या पिंजऱ्यात हा नर बिबट्या जेरबंद झाल्यानंतर पुन्हा या ठिकाणी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला असता त्यामध्ये हा दुसरा बिबट्या जेरबंद झालाय। दरम्यान दुसऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनपाल नितीन विधाटे, अनिता होले, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, वनकर्मचारी खंडू भुजबळ, पोलीस पाटील सुशांत भुजबळ, दर्शन खंडागळे, राम चोपडा, पोलीस पाटील सचिन टावरे तसेच नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम सुरक्षा दलाचे जवान आदित्य डेरे, भरत मुटे, अक्षय मुळे यांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी डी.आर. थोरात, मांजरवाडीच्या सरपंच मनीषा मुळे, पंचायत समितीचे माजी सदस्य व शिवसेना तालुका प्रमुख माऊली खंडागळे, जयसिंग थोरात यावेळी घटनास्थळी उपस्थित होते। या बिबट्याला पुढील देखभाल व उपचाराकरता माणिकडो येथील बिबट निवारा केंद्रात नेण्यात आले। याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत। आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहूयात। आमच्या इथे 4-5 दिवसापासून बिबट्याचा वावर चालू होता। आमचा मुक्त गोठा असल्यामुळे आम्हाला प्रचंड भीती वाटायची, परंतु बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी माऊली शेठ खंडागळे, सचिनराव टावरे पाटील, भुजबळ मॅडम आणि पवार साहेब आणि जयसिंग शेठ थोरात यांना आम्ही वेळोवेळी संपर्क साधून त्यांनी त्वरित त्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावला। 11, 11:30च्या दरम्यान पिंजरा लावला आणि 9:30 पाऊण 10च्या वेळेस बिबट्या जेरबंद झाला आणि त्यांनी जे अनमोल सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो।